आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. आज आपण सेवानिवृत्त तुरुंग अधिकारी आनंद पिल्लेवान यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. चला तर श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मोनाली शेंडेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आपण नेहमी अशा ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करीत असतो ज्यांनी स्वतःच्या जीवनाच्या अनुभवातून अमृताचं पान केलेलं आहे. तर आज आपण आपल्या स्टुडिओत सेवानिवृत्त तुरुंग अधिकारी श्रीयुत आनंद पिल्लेवान सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तर चला त्यांच्याशी वार्तालाप करूया. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, अगदी सुरुवातीला मला सांगा की तुमचा जीवन प्रवास नेमका कुठं सुरू झाला आणि कधी सुरू झाला? माझं मूळ गाव भंडारा जिल्हा लाखांदूर तहसील खेड्यात गावात माझा जन्म झाला. त्यानंतर मी 10वी पर्यंत शिक्षण त्या खेडेगावातच उपलब्ध असल्यामुळे तिथं केले. पुढील शिक्षणाकरता मी नागपूरला आलो. नागपूरला माझे थोरले बंधू बगडगंज नागपूर येथे राहत होते. त्यानंतर मी सिपॅन बेरार कॉलेज महाल नागपूर येथे महाविद्यालय शिक्षणाकरता प्रवेश केला. शिकत असतानाच राज्य कर्मचारी संघटनेचा 57 दिवसाचा संप झाला होता. त्या काळामध्ये मी विक्रीकर कार्यालयामध्ये टेम्पररी म्हणून 54 दिवस सुरुवातीला काम केलं आहे. मला DIG ऑफिसमधून कॉल आला. DIG ऑफिसला इंटरव्ह्यू देण्याकरता गेलो. त्याच दिवशी लेखी, तोंडी आणि टायपिंग परीक्षा त्याच दिवशी घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी सिलेक्शन झालं. 7/9/19 रोजी DIG ऑफिसला लिपिक या पदावर कार्यरत झालो. वा, खूप छान सर. मग त्याच्यानंतर तुम्ही कारागृह प्रशासनामध्ये जेव्हा आलात, नंतर कोणकोणतं प्रमोशन आपलं होत गेलं? 1993 मध्ये डिपार्टमेंटल परीक्षा तुरुंगाधिकारी सिनेकच्या परीक्षा देण्याचं नियोजन होतं. त्यात मी परीक्षा द्यायला गेलो. आधी फिजिकली टेस्ट झाली, त्यात सुद्धा मी चांगल्या मार्कने उत्तीर्ण झालो. याच्यामध्ये दिवाल चढणे, झाडाला रस्ता चढणे, ते जम्पिंग करणे, खड्डा खोदणे, अनेक त्यावेळेस कठीण परीक्षा होती. म्हणजे शारीरिक सक्षमतेची चाचणीच होती ती एक प्रकारे. हो. तर त्यात मी उत्तीर्ण झालो. त्यानंतर लेखी परीक्षा झाली, तोंडी परीक्षा झाली. म्हणजे जे काही लोक होते इंटरव्ह्यू द्यायला, त्यात 22 लोकांची टोटल सिलेक्शन झालेल्याचा वायरलेस आला होता. आणि माझी पोस्टिंग त्यानंतर 15 दिवसामध्ये ठाणे मध्यवर्ती कारागृह इथं झालं. त्यानुसार मी वर्धा येथून लिपिक या पदावरून कार्यमुक्त होऊन ठाणा मध्यवर्ती कारागृह येथे तुरुंगाधिकारी या पदावर हजर झालो. म्हणजे विभागीय परीक्षा पास केल्यानंतर तुम्ही तुरुंग अधिकारी म्हणून पदोन्नती तुम्हाला लाभली. हो, खूप छान. मग सर्वसामान्यांना सर कारागृहाविषयी एक अप्रूप असतं, तर कसं असते कारागृहातलं जीवन, कसं असतं सर? काय दैनंदिनी असते त्यांची? कारागृहामध्ये जनरली 2 प्रकारचे कैदी न्यायालयाच्या आदेशामध्ये दाखल होत असतात. एक कच्चे कैदी, म्हणजे ज्यांच्या न्यायालयामध्ये केसेस चालू असतात, त्यांना अंडर ट्रायल म्हणून समजला जातो. आणि दुसरं सिद्धदोष बंदी, ज्यांच्यावर आरोप आहेत व न्यायालयाने त्याला शिक्षा दिली, म्हणजे आरोप सिद्ध झाला, अशा प्रकारचे दाखल असतात. त्यांना कारागृहाची माहिती दिल्या जातो की ही दिनचर्या असतो. चेकिंग करताना त्यांच्या काही अडचणी आहेत का ते सुद्धा विचारला जातो. कारागृह विभागाचे त्यावेळेस अधीक्षक म्हणून इन्चार्ज असतात. जे सेकंड डे राऊंड घ्यायच्या आधी पहिले ते नवीन आलेल्या कैद्यांची तपासणी करतात. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी असतात. तर त्यांना हाच कैदी आहे नंतर सुटताना कसा ओळखणार, कारण हजारोनी कैदी येत जात असतात. म्हणून त्यांच्या शरीराचे ओळख चिन्हे म्हणून 3 प्रकारचे न मिटणारे, जसं मूल आहे, तीळ आहे, स्कार आहे, अशा प्रकारचे 3 ओळख चिन्हे त्यावर नोंद केले जातात. आणि मग कैदी आहे ते कैदी विभागात शिफ्ट केले जातात आणि अंडर ट्रायल ते अंडर ट्रायल विभागात शिफ्ट केले जातात. त्यानंतर पूर्ण कारागृहाची टोटल ओपनिंगला, म्हणजे कारागृह उघडते वेळी पूर्ण खात्री झाली, म्हणजे टॅली झाली. शिवाय ती रात्रीची शिफ्ट असलेली गार्ड असतो ती जात नाही आणि दिवसपाळी सुद्धा ताब्यात घेत नाही. दोघांच्या हँडेड ओव्हरचा जो प्रकार आहे, म्हणजे एवढे कैदी तुमच्या ताब्यात दिले, एवढे तुमच्या ताब्यात माणसं दिले. बँकेमध्ये जसे लोक नोट मोजतात, तसं आम्ही कारागृहामध्ये लिव्ह स्टॉक मधून खात्री करतो. त्याच्यामध्ये जे आमच्या आतमध्ये इंडस्ट्रीज आहेत, जसे त्यांना काम कोणत्या कैद्याला कुठलं काम दिलंय माहीत झालं असतो. आणि त्या विभागाचा एक जबाबदार वार्डर म्हणून असतो. याच्यामध्ये कैद्या म्हणून तयार झाला, त्याच्याकडे लिस्ट असतो. तो त्यांचे नावं पुकारून गोळा करून आपापल्या विभागात कामाकरता नेतो. जसं लोहार काम, सुतार काम, टेलरिंग काम दिलेल्या विभागात
प्राथमिक स्वरूपाचं काम त्यांना माहिती व्हावं म्हणून आमच्याकडे प्रत्येक विभागामध्ये इन्स्ट्रक्टरची पोस्ट असतो, लाईक दॅट गुरुजी. त्यांना ते कामाची शिकवण केल्या जातो. त्या कामाच्या अगेन्स्टमध्ये त्यांना वेजेस मिळतो. अच्छा. आणि तो वेजेसचा उपयोग घरी कुटुंबाला पाठवू शकतात किंवा कारागृहामध्ये उपाहारगृह फॅसिलिटीज आहे, त्यातून काही वस्तू घेऊ शकतात स्वतः करता. तर अशा प्रकारचे किंवा ते प्रत्येक महिन्याला त्यांच्या कामावर वेजेस जमा होतो. जमा झालेल्या वेजेसचं 110 आणि 910 असा प्रकार असतो. म्हणजे 110 जसं बँकेला आपले अकाउंट आहे तर कमी कमी 1000 रुपये बॅलन्स ठेवा लागतात, त्याचप्रमाणे त्यांच्या जमा केलेल्या रकमेतून 110 त्यांच्या खात्यामध्ये जमा राहायला पाहिजे आणि 910 तो प्रत्येक महिन्यात खर्च करू शकतो, पाठवू शकतो कुटुंबाला किंवा काही उपहारगृहातून वस्तू घेऊ शकतो. मग एकंदरीतच तुमच्या कामाचं स्वरूप कसं होतं सर तुरुंग अधिकारी असताना? जो माझ्या ताब्यात जो परिसर होता त्या फेरफटका मारायचा. कोणी काही आजारी आहे, उठलेला नाही काय किंवा काही काय असलं तर ते गार्ड सुद्धा मला सांगायचं यायचं. फिजिकली काउंटमध्ये खात्री करायची. परिसरात परत फेरफटका मारायचा. याच्यामध्ये म्हणजे कामावर जाणारे कैदी गेले का, जे कामावर न जाणारे आहेत ते का थांबले आहेत, त्यांच्या काही कोर्टामध्ये सेकंड केस आहे का, किंवा त्यांचं दवाखान्यात जाण्याचा आज फोकारा झाला का, किंवा त्यांच्यावर अजून काही कारणास्तव थांबला आहे याची फेरफटका मारून कैदी कोणते थांबले त्याची खात्री करून घ्यायची. असा उपक्रम. नंतर परत दुपारला 10 वाजता जेवण यायचं. 10:30 वाजता 11 वाजता त्यांचं जेवण झाल्यानंतर परत 12 वाजता त्यांना बॅरेकमध्ये बंद करायचं. आज बॅरेक किती आहेत, कोणत्या इंडस्ट्रीला किती गेले, कोर्टाला किती गेले, आजारी किती आहेत किंवा आतमधल्या हॉस्पिटलमध्ये भरती किती आहेत याची 12 वाजता परत खात्री करून घ्यायची. कैदी आल्यानंतर आपलं रुटीन, कोणी कार्यक्रम आल्यानंतर आंघोळ करतो, हातपाय धुतो, कोणी गाणे म्हणतो, म्हणजे तो सराउंडिंग 4 ते 5चा पिरियड त्याच्यामध्ये. तर त्या पिरियडमध्ये कोणी गेम खेळतो, व्हॉलीबॉल, फुटबॉल वगैरे ह्याच्यामध्ये. तर असं पण तिथं म्हणजे व्हॉलीबॉलची नेट बांधलेलं वगैरे असं ग्राउंड्स बनवलेले होते. काही त्यात घ्यायचे, काही प्रेक्षक म्हणून राहायचे. असा हा पिरियड राहायचा. आणि मग 5 वाजता परत बंदी करण्यासाठी म्हणून घंटा वाजवायची. अच्छा. हां. तर त्यापूर्वी त्यांनी जेवण प्रत्येक बॅरेकला वाटप झालं का त्याची खात्री करून घ्यायचं. एखादा उशिरा जेवण बसला असेल तर वरांड्यात जेवत असेल, बाबा जेवण करून घे. जेवण पूर्ण केल्यानंतर नंतर उठ. जेवताना कोणाला असं उठ किंवा केव्हा नाही उठा असं नाही, कारण ह्युमन बिंग परिस्थितीनुसार वापरणं खूप आवश्यक आहे. याच्यामध्ये तो कैदी आहे पण त्याच्या अगोदर तो एक मानव आहे, माणूस आहे तो एक. हे खूप आवश्यकच आहे. सायंकाळची गार्ड येतो, दिवसा आणि सायंकाळची गार्ड दोन्ही मिळून एकमेक खात्री करतात. आणि मग ते रिपोर्ट केल्यानंतर वरिष्ठ तुरुंग अधिकारी असतात, त्यांना आपापल्या विभागाची रिपोर्ट देऊन मग ते पूर्ण कारागृह बंद झाल्याचं खात्री केलं जातं. म्हणजे एकंदरीतच त्यांच्या हालचालींवर देखरेख आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे एक महत्वाचं काम तुम्ही पार पाडलेलं आहे आपल्या संपूर्ण आयुष्यभरात. हो. मग कारागृहामध्ये महिला, पुरुष आणि किशोर वर्ग, तर यांचं वर्गीकरण कसं केलं जातं या कैद्यांचं? महिलांकरता महिला कक्षा कारागृहाच्या आतमध्ये पण वेगळा आहे, विभक्त आहे. त्यांच्याकरता महिला स्टाफ आहे. किशोर वय आमच्याकडे जनरली ज्युनियल दाखल होत नाही, पण आपण दुसऱ्याची ज्यावेळेस चेकिंग करतो फिजिकली तर लक्षात येतो, अरे याला बाबीची फुटली नाही किंवा थोडा कोमल दिसतो, पोरगा अल्पवयीन दिसतो, तर आपण अशी एक वेगळी बॅरेक करतो. आपण त्याला आपण बच्चा बॅरेक म्हणून म्हणतो. म्हणजे 18च्या आत दिसतात बा, याच्यामध्ये जरी त्यांनी 18चं वय सांगितलं पण मुलगा थोडासाही दिसतो बा, असं एक ह्युमन बिंग वापरून एक त्यांना इतर कैद्यांपेक्षा आपण वेगळ्या बॅरेकमध्ये करतो आणि असं त्याचं वर्गीकरण केलं जातं. अच्छा. मग कारागृह प्रशासनामध्ये आपल्याला खूप अडचणी आल्या असतील, खूप आव्हानं आली असतील. आता अर्थातच ते कारागृह आहे, मग त्या आव्हानावर तुम्ही मात कशा प्रकारे केली सर? कारागृह हे तात्पुरत्या स्वरूपाचं हॉस्पिटल आहे. कारागृह येणारा बंदी तो कायमस्वरूपी नाही. जसं दवाखान्यामध्ये आजाराचे प्रमाण दीर्घ प्रकारचे असतात, सूक्ष्म प्रकारचे असतात, तशा प्रकारचे यांचं स्वरूप असतो. त्यामुळे तो आजारी पेशंट आहे असं न समजता तो माणूस आहे, काही काळापुरता आलेला आहे, न्यायालयाने आदेश दिलं त्यानुसार तो आलेला आहे, पण त्याला योग्य संस्कार व्हावं. तो बाहेर गुन्हेगारी प्रवृत्त आहे म्हणून आपण गुन्हेगार त्याला समजायचं नाही, तर त्याला माणूस म्हणून कसं घडवता येईल, त्याच्या जीवनात सुधारणा व पुनर्वसन कसं होता येईल
हे कारागृहाचं ब्रीदवाक्य आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे सखोल अभ्यास करून त्यांच्यावर योग्य संस्कार कसे पडतील या दृष्टिकोनातून विचार करणं. एखादा राहील तो तुरुंग देखील ऐकणार नाही, कारण स्वतःच्या आई वडिलाला जे ऐकत नाही याच्यामध्ये. आणि कारागृहात येणारे जे लोक असतात त्यांना समाज, पोलीस आणि कुटुंब बाहेरच्या कुठल्याही संस्थांनी, एनजीओनी किंवा स्वतःच्या आईवडिलांनी सांभाळलं नाही. असे काही काळापुरते कारागृहामध्ये आलेले असतात. त्यांना सुधारण्याचे संस्कार देण्याचं, कधी त्यांना पश्चाताप आला असेल त्यावरही योग्य संस्कार करण्याचं, पुढे असं न केल्याने पश्चातापाची वेळ येणार नाही असं सुद्धा त्यांची समजूत घालून त्यांच्यावर योग्य ते उपचार कसे करता येतील पेशंट म्हणून. तर हे खूप कठीण प्रश्न असतो. मग असा एखादा प्रसंग ज्याच्यामध्ये एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस तुम्ही कारागृहात राबवलेल्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून, विविध मोहिमेच्या माध्यमातून विधायक मार्गाकडे वळलेला आहे, असा काही प्रसंग तुम्हाला आठवतो का सर आपल्या? हो. एक जैन साध्वी यांचा 1 महिना कार्यक्रम नागपूर येथील यशवंत स्टेडियम या परिसरात चालू होता. अतोनात गर्दी होती, बसायला जागा राहत नव्हती. त्या साध्वींचा कार्यक्रम कारागृहामध्ये घ्यावे असे अधिकारी मिळून आम्ही चर्चा केली आणि त्या उद्देशानं आम्ही एक दिवस त्यांची वेळ घेतली. त्यांच्या कारागृहामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. याच्यामध्ये अतिशय मार्मिक पद्धतीनं त्यांनी कैद्यांवर उपदेश केला. याच्यामध्ये बरेचसे कैदी त्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत उठू शकले नव्हते. याच्यामध्ये कारागृहामध्ये ओपन युनिव्हर्सिटीचं यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक याचं सेंटर आम्ही कारागृहामध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, ओपन केलं. नंतर त्यांनी फीस भरण्याची पाळी आली. बऱ्याचशा कैद्यांना सांगितलं बाबा एवढी फीस भरावं लागतो, तर फीस भरा, त्याच्याशिवाय तुमचे फार्म जाणार नाही, हे नियमातच आहे. मग बरेचसे कैद्यांनी सर मला ते माझ्या मुलाच्या शिक्षणाकरता माझ्या वेजेसमधून पैसे पाठवायचे आहेत सर, शिक्षणाची इच्छा आहे पण फीस भरू शकत नाही. त्यांच्या वेता ते आमच्यापर्यंत मांडतात, आम्ही वेता ह्या प्रशासनापर्यंत मांडू तर त्यातून काहीतरी निघेल. त्यावर पत्रव्यवहार करण्यात आला आणि कैद्यांकरता, फक्त कारागृहातील कैद्यांकरता फी माफीची सवलत हे मुक्त विद्यापीठाचे मुख्य कार्यालय दिल्लीला आहे, तिथून परवानगी मिळाली आणि त्यापुढे कैद्यांना इग्नूच्या माध्यमातून कुठली फी भरावी लागली नाही आणि मुलं बरेचसे ग्रॅज्युएट झाले. याच्यामध्ये खूप सुंदर, खूप अभिनव असा उपक्रम तुम्ही कारागृहात राबवला सर. पूर्ण कुटुंबीय आणि जो काही आतमध्ये कैदी आहे ते एकत्र बसून गळाभेट म्हणून कारागृहात विभागातर्फे संकल्पना राबवली आहे. सध्या ती कार्यान्वित आहे की त्यांचे कुटुंबीय, मुलं बाळ, पत्नी, काही आई वडील, जे काही सर्व कुटुंब असेल त्यांच्या समवेत तो बसून एकामेकाच्या भावना दुखल्या जातात, एकामेकांना बोलला जातो की पश्चाताप झाला नाही झाला किंवा मुलांकडे लक्ष द्या, एक सात्वन केला जातो. म्हणजे कुटुंबियातर्फे आतमध्ये त्या कैद्यांचं आणि आतमध्ये कैदी आहे तो पण मुलाबाळांना सांगतो बाबा चांगले शिका, चांगले वागा. कारागृहामध्ये जसं दिवाळी आहे, फटाके जरी फोडणार नाही पण कारागृहामध्ये दिवाळीचा सण आहे म्हणून मेसमधून बुंदी तयार करणे, कारागृहात मेसमार्फत, शासनामार्फत विकली स्वीट दिला जातो. आणखी कोणकोणते वेगळे प्रयास तुम्ही त्यांना वळवण्यासाठी, त्यांना गुन्हेगारीच्या मार्गाकडून चांगल्या सदाचाराकडे वळवण्यासाठी केलेले आहेत? विपश्यनाचे उपक्रम राबवले. ध्यानधारणा, रागाच्या भरात काय काल घडलं असेल पण आज घडू नये किंवा पुढे घडू नये याकरता विपश्यना. त्यात एक जन्मठेपेची शिक्षा भोगून सुटलेला कैदी भंतेजी म्हणून तयार झाला. वा, हे तर म्हणजे अचूक असं वाल्याचा वाल्मिकी झाला असंच प्रकरण घडलं. अगदी. कारण मला हे माहित नाही. ज्यावेळी 2011ला मी सिनियर जेलच्या खुर्चीवर नागपुरात बसलेला होतो आणि तो कैदी सुटून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम नागपूर दीक्षाभूमीला होता. तर भंतेजी सर्वच येतात. तर तो कारागृहाच्या गेटवर आला आणि त्यांनी विचारलं सिनियर जेलर कोण आहे. त्यांनी सांगितलं पिल्लावन सर आहेत. तर त्याला आनंद झाला. मग तो बाहेरून हसत आला. त्यानंतर तो म्हणाला का सर मला ओळखलं नाही का? म्हटलं नाही रे बाबा. तो स्पष्ट म्हणला सर मी तुमच्या हाताकडून जन्मठेपेची शिक्षा भोगलो आणि तुम्ही मला विपश्यना अनेक चांगले संस्कार दिले, तर मी इथून सुटून गेल्यानंतर भंतेच्या
वागलो आणि मी एकांतवासाचं जीवन जगत आहे. वा सर, आणि यामागे खरोखर तुमची प्रेरणाच आहे. त्यांच्या हृदयाचं परिवर्तन झालं याचं श्रेय हे निश्चितपणे पिल्लेवान सर आपल्यालाच जातं सर. सर, मग या संपूर्ण तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला कशा प्रकारे लाभली सर? पत्नीला त्यांची साथ असल्याशिवाय आम्ही नित्यनियमात ड्युटीवर वेळेवर पोहोचू शकत नाही. कारण घरातल्या कुठल्या जबाबदारी ते त्यांनी सांभाळणं आमचं शक्यच नाही. आम्हाला जबाबदारी आतमधलीच, आणि आतमधलं घरच्या कुटुंबापेक्षा मोठं कुटुंब आहे. त्या मोठ्या कुटुंबात सांभाळण्याकडेच आमचा वेळ जात होता. सारं सांभाळण्याचं काम आमच्या पत्नी सांभाळलं. याच्यामुळे मी जास्तीत जास्त त्या प्रवाहामध्ये लक्ष देऊन एक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. मग सर, आजच्या पिढीमध्ये मला असं विचारावंसं वाटतं की आजचा युवा वर्ग जो आहे तो कधी कधी संतापाच्या भरात चुकीच्या मार्गाकडे वळतो. तर त्यांना तुम्ही स्वतःच्या अनुभवातून काय सांगाल सर? आजचा युवा वर्ग वडीलधाऱ्याचा आदर करण्यापासून तो अलिप्त झालाय. यांत्रिक युगाच्या प्रवाहामध्ये तो त्या प्रवाहात एवढा झाला की वडिलांनी किंवा आईने आवाज दिलं तर तो म्हणतो थांब 5 मिनिट, जरा मोबाईलवर माझं काहीतरी चालू आहे. आई वडिलांनी मुलं ज्यावेळेस लहान आहेत त्याच वेळेस त्यांना योग्य संस्काराची आवश्यकता आहे. एखादा मुलगा शाळेत जात आहे पहिल्याच वर्गात आणि त्यांनी एखाद्या मुलाची कंप्लेंट आली घरी किंवा एखाद्या मुलाने आलं किंवा त्यांनी एखाद्याची पेन आणली, रुमाल आणली, पेन्सिल आणली, त्याच्याकडे एक पेन्सिल 2 का आली. आपण घरी आल्यानंतर ते आईवडिलांचं पण कर्तव्य आहे त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे. आता आईवडील पॅरेंट्स मिटिंग होतात, आधी आहे पॅरेंट्स मिटिंग खूप महत्त्वाची आहे आजच्या नवीन पिढीकरता. कारण मुलांची प्रगती काय आहे, तो काय करतो आहे, सरांचं ऐकतो की नाही, आणि ते डायरी असतो त्यात त्यांचं लिहिलेलं असतो सरांचं. तर त्या आईवडिलावर पोहोचण्याचं खूप साधन आहे. मुलावर शाळेतील योग्य संस्कारामध्ये वावरतो की उडाण टप्पू प्रवाहामध्ये तो वाहतो हे त्यावरून कळतं याच्यामध्ये. निश्चितच सर, तुमचे हे प्रेरणादायी उद्गार आमच्या श्रोत्यांना निश्चितच उपयुक्त ठरतील अशी मी आशा करते. मग सर, आता सेवानिवृत्तीनंतर सद्यस्थितीमध्ये आपण काय करत आहात? 2017 पासून समता सैनिक दलाचा एक कमांडर म्हणून मी कार्यरत आहे. प्रत्येक रविवारला ऊन येऊ, पाऊस येऊ की थंडी राहो, पण रविवारची मला सुट्टी घेणार नाही. पावसामुळे 10 सैनिक कमी आले तरी चालेल, पण मी सर्वांच्या आधी पोहोचून तिथं राहणार. मग बाकीचे फोन, सर पाण्यामुळे आज परेड आहे का? अरे पावसाचं काम करतो, आपण आपलं काम करत राहणार आहे. याला सततपणा राहायला पाहिजे हे याचे उद्दिष्ट, आणि त्यामध्ये मी दलाचा एक कमांडर म्हणून कार्यरत आहे. ह्याच्यामध्ये समता सैनिक दलाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये फार भयंकर काळ गेला. त्या पिरियडमध्ये मी 100 दिवस सतत लोकांना अन्नधान्याचे किट वाटप केले. खूप छान सर. तर आनंद पिल्लेवान सर, आज आपण इथं आपल्या वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली अत्यंत आभारी आहे सर. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ज्येष्ठ सेवानिवृत्त तुरुंग अधिकारी आनंद पिल्लेवान यांची मोनाली शेंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.